नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय खमंग आणि कुरकुरीत मूगडाळीचा वडा केलेला आहे. आणि आता भरपूर प्रमाणामध्ये थंडी सुटलेली आहे. तर चहाबरोबर असे गरमागरम वडे जर खायला भेटले तर चहाची अजून चव वाढते. तर बघा, इथे आपण अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी वडा बनवलेला आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा, एक वडा मी तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे. अगदी कुरकुरीत आणि खमंग आपला वडा झालेला आहे आणि मध्येपर्यंत एकदम छान असा शिजलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेला आहे. तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि बनवायला तर खूपच सोपा आहे. तर हा जो वडा आहे तो तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक वाटीभर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर आपण इथे मुगाची डाळ एक वाटीभर घेतली होती आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती 1-2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता या डाळीतील आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे मी डाळीतील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. वडे बनवण्या अगोदर आपल्याला ही डाळ जी आहे ती अगदी 1-2 तास अगोदर भिजत ठेवली तरी चालते, कारण या डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही. आता ही डाळ जी आहे ती आपण थोडीशी काढून ठेवणार आहेत आणि बाकीची डाळ जी आहे ती आपण याची भरड काढून घेणार आहेत. ही जी अख्खी डाळ आहे ती आपण वडे करताना त्यामध्ये मिक्स करणार आहेत. यामुळे वडे जे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात. आता बघा, इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ही डाळ टाकून घेणार आहे. जर तुमची डाळ कमी असेल तर तुम्ही इथे मिक्सरचं छोटं भांडं सुद्धा वापरू शकता. आता वाटीतील डाळ जी आहे ते आपण मिक्सरमध्ये टाकून घेतली आहे आणि आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहेत. तर इथे मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि यामध्ये आता एक अर्धा कप पाणी टाकून याची भरड काढून घेणार आहे. तर यापेक्षा जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही. जर तुम्ही जास्त पाणी टाकून हे वाटण केलं तर ते खूपच पातळ होईल आणि आपला वडा सहजपणे वळला जाणार नाही. आता बघा, इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर बघा, हे जे वाटण आहे तर यामध्ये आपली थोडीशी डाळ सुद्धा दिसत आहे. तर असंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. एकदम बारीक आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची नाही. आता हे जे वाटलेलं वाटण आहे ते आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहेत आणि आपण जी बाजूला काढून ठेवली होती डाळ ती सुद्धा यामध्येच आपण मिक्स करणार आहेत. आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहेत. तर यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कांदा वापरलेला आहे. कांद्यामुळे वड्याला खूप छान अशी टेस्ट येते. एक मोठा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला आहे. तर कांदा आपण यामध्ये टाकून घेतला. भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहेत. साधारण अर्धी वाटी आपण इथे कोथिंबीर घेतली आहे. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे. 1 चमचा धना पावडर टाकली आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकायची आहे. 1 चमचा पांढरे तीळ टाकले आहेत आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे. तर ओव्यामुळे वड्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बडीशोप असेल तर तुम्ही बडीशोप सुद्धा यामध्ये ॲड करू शकता, पण इथे मी टाकली नाही. आता बघा, हे सर्व सुके जिन्नस आपल्याला या डाळीच्या वाटणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण जर तुमच्याकडून पाणी जर जास्त झालं तर वडे आपले वळणार नाहीत आणि तेलामध्ये सुद्धा सोडता येणार नाहीत. आणि जर समजा तुमचं बॅटर जर खूपच पातळ झालं तर त्याला एक खास टिप्स आहे.
जर बॅटर खूप पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। तर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून हे बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा यामध्ये टाकू शकता। आता बघा इथे आपण पीठ मिक्स करून घेतलेला आहे आणि हातावर वडा करून बघितला आहे। तर बघा इथे आपला वडासुद्धा छान वळला जात आहे। आता लगेच आपण हे वडे तळून घेणार आहेत। तर वडे जे आहेत ते आपल्याला करून ठेवायचे नाहीत, बनवून लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत। बघा मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही, अगदी मंद आचेवर हे तेल तापवून घ्यायचं आहे। तर पिठाचा छोटासा गोळा मी तेलात टाकून बघितला तर तेल आपलं आता छान असं तापलेलं आहे। आता बघा एक एक करून तेलामध्ये मी वडे सोडून घेणार आहे। तर वडे जे आहेत ते मी बनवून ठेवलेले नाहीत, तर हातावर लगेच बनवत आहे आणि लगेच तेलामध्ये हे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। आता वडे तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मंद आचेवर ठेवली आहे आणि हे वडे एका बाजूने सेट झाले की आपल्याला ते दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत। तर बघा वडे जे आहेत ते एका बाजूने सेट झालेले आहेत। आता हे वडे आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत आणि अगदी मंद आचेवर हा वडा आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर वडा जो आहे तो वरून तर तळला जातो पण मध्ये तसाच कच्चा राहतो, म्हणून दोन्ही बाजूने अगदी मंद आचेवर हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर मध्ये मध्ये हा वडा जो आहे तो आपल्याला दोन्ही बाजूने पलटवून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूने सुद्धा हे वडे आपले छान असे तळले जातील। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता बघा दोन्ही बाजूने सुद्धा वडा आपला छान असा तळलेला आहे। तर हा आणि तेलाचे सुद्धा बबल्स कमी झालेले आहेत। तर तेलातून वडा मी एका झाऱ्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण अशा प्रकारे सर्व वडे तळून घेतलेले आहेत। इथे आपण 2 बॅचमध्ये हे सर्व वडे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत। तर बघा आपला वडा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकाच टेस्टी झालेला आहे। तर हे जे वडे आहेत ते तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा दह्याची जर चटणी बनवलेली असेल तर त्याबरोबर सुद्धा हे वडे तुम्ही खाऊ शकता। अगदी कुरकुरीत आणि मध्येपर्यंत एकदम छान असा वडा आपला शिजलेला आहे। तर एक वडा मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे। तर बघा हा जो वडा आहे तो किती छान असा झालेला आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही। तर बघू शकता तुम्ही आपला वडा किती मस्त झालेला आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस मूग डाळीचा वडा नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा विनंती करते की माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।